नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात कृषी दिन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकार विरोधात तीव्र आंदोलन. 4000 शेतकऱ्यांचे 40 कोटींचे कृषी अनुदान रखडले. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. नीट आणि सीईटीच्या पेपर फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाच्या वतीने आगळा वेगळा निषेध. कुडाळ बाजाराचे औचित्य साधून त्याच ठिकाणी नीट आणि सीईटीचे पेपर विक्रीचे स्टॉल उभारून निषेध. शिंदेंनी वेळोवेळी सन्मान केला. माझ्या नाराजीची चिंता पूर्णपणे काढून टाका. महानगरपालिकांनी अधिक चांगल्या प्रकारे आपत्ती व्यवस्थापन आणि परिस्थितीचे मूल्यांकन करावे. नीलम गोरे यांचं वक्तव्य. वरळी मतदारसंघ सचिन भाऊ यांनी बांधलाय. हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. सचिन आहेर यांनी मला पक्षात आणलं. ज्यांना खूप दिलं ते जात आहेत. सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये कार खुणवी सणाच्या मिरवणुकीदरम्यान बैल उधळल्याची घटना समोर. बैलांना नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना यश. सुदैवाने घटनेत कोणतीही दुर्घटना नाही. मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीमुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. साताऱ्यात विद्युत अपघात रोखण्यासाठी महावितरणचे पाऊल. राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त साताऱ्यात विविध उपक्रमांचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते रफिक शहा यांच्या आरोपाने जिल्ह्यात मोठी खळबळ. अवघ्या 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर. जमील अहमदवर कारवाई करा, रफिक शहा यांचा आरोप. नवी मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईचा कारभार उघड. अनेक रस्ते जलमय. अमरावती शहरात धोकादायक वृक्षांमुळे अपघाताची दाट शक्यता. जुनी झालेली झाडे कोसळण्याची शक्यता. शहरातील धोकादायक झाडांचा ऑडिट करणं आवश्यक, नागरिकांची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.